कराड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. मी सध्या उभा आहे ते म्हणजे कवठे गावामध्ये आणि या ठिकाणचा जो जिल्हा परिषद गट आहे तो मसूर जिल्हा परिषद गट आणि या गटामध्ये खरं तर वडोली भिकेश्वर गणामच्या ज्या उमेदवार आहेत भाजपच्या सो कोमल प्रशांत यादव माझ्यासोबत आहेत. ताई, प्रचार कसा सुरू आहे आता गावोगावी? छान सुरू आहे. गावोगावी प्रतिसाद आहे गावोगावी. तुम्ही काय नक्की महिलांना किंवा मतदारांना आवाहन करताय? काय नक्की महिला सक्षमीकरण हे झालं पाहिजे झालं आणि गावचा विकास हा झाला पाहिजे. महिलांचा खूपच रिस्पॉन्स चांगला आहे. माझ्यासोबत प्रशांत यादव आहेत, जे भाजपचे नेते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या जे संघटन आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रशांत यादवने केलेलं आहे. प्रशांतजी, कसं बघताय या निवडणुकीत? नमस्कार. या निवडणुकीला आम्ही एकदम पॉझिटिव्हली बघतोय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला देशपातळीवरती ते गाव पातळीवरतीचा जो विकास आहे या जोरावरती आम्ही नक्कीच विजय मिळवू. आणि या तालुक्याचे आमदार मनोज घोरपडे यांनी 6 वर्षात ना भूतो ना भविष्य या स्वरूपात जो 950 कोटीपर्यंत जो निधी आणलेला आहे या निधीच्या जोरावरती आम्ही नक्कीच विजय मिळवू. या गटात प्रमुख जिल्हा परिषद गट जर बघायचं गेलं किंवा पंचायत समिती गण कोणती प्रमुख कामं भाजपच्या माध्यमातून येतात? आता यामध्ये एकच मी प्रमुख काम तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगू शकतो. 1985 साली आदरणीय पी डी पाटील साहेबांनी धानबरवाडी धनगरवाडी ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर त्यांनी स्वप्न बघितलं होतं की आपल्या येथील जे दुष्काळ भाग आहे पूर्वीचा त्या भागाला पाणी मिळालं पाहिजे, जी कोरडवाहू शेती आहे ती सिंचनाखाली आली पाहिजे. पण वास्तविक जर पाहता आपण तर ते त्यांनी स्वप्न बघितलेलं त्यांचे जे चिरंजीव आहेत ते त्यांच्याकडून कधी पूर्ण झालेलं नाही. 40 वर्ष या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी त्या पाण्याची वाट बघितली, त्यांची आर्थिक समृद्धी कशी होईल याची वाट बघितली, पण ते काम अवघ्या 6 वर्षांमध्ये दादांनी केलं. आदरणीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि पाणीदार आमदार दादांनी केलं. मग ही पाणीदार आमदार का पदवी मिळाली? जर लोकांची मानसिकता म्हणजे लोकप्रतिनिधीचे पूर्वीचे होते, मग ते जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी असू द्यात, यांनी 40 वर्षाची मानसिकता ठेवलेली नाही. मग दादांच्या माध्यमातून अवघ्या 6 वर्षामध्ये आज हनबरवाडी धनगरवाडी या प्रकल्पाचा पहिला टप्पा काम झालंच, काम पूर्ण होऊन पाणी सुरू झालं आणि येत्या 2 दिवसामध्ये हनबरवाडी धनगरवाडी प्रकल्पाचं दुसऱ्या टप्प्याचं कामकाज पूर्ण होतं आहे. कोपरडे लिंक ह्या प्रकल्पाचं काम निविदेच्या प्रक्रियेमध्ये आहे. मग हे एकमेव जर काम आपण जरी बघितलं, हे त्या पूर्वीच्या भागातील पूर्ण कुटुंबाचं पूर्ण सर्वसामान्यांचं जीवन बदलून टाकेल. प्रशांत दादा, या ठिकाणी खरं तर पंचरंगी निवडणूक होते, त्याचा कसा लाभ तुम्ही भाजपच्या मधून होईल असं वाटतंय? ॲक्च्युली खरं म्हणायला गेलं ना आपण तर ही म्हणजे अगदी चौरंगी पंचरंगी असे काही निवडणूक नाही. तुम्ही समजून घ्या. याच्या अगोदर जे हे उमेदवार आहेत त्यातील काही उमेदवार तर ऑलरेडी विधानसभेला मनोनयनाच्या विरोधात काम केलेलं आहे आणि जे आता विद्यमान उमेदवार आहेत हे जे कोणी असतील आपल्याला तर त्यांचा काय फारसा फरक पडणार नाही. कारण ही जी जनता आहे ती भारतीय जनता पार्टीच्या विकासावरती लक्ष केंद्रित करून आहे, विकासावरती विश्वास ठेवून आहे. त्यामुळे काही फरक पडणार नाही. ही लढत आहे ती नॉर्मली आमच्यासाठी अगदी सरळ आणि साधी सोपी आहे. प्रशांत, शेवटचा प्रश्न, या मतदारसंघातून जो उमेदवार निवडून येणार आहे तो जिल्हा पंचायत समितीचा सभापतीच्या उमेदवाराचा दावेदार असणार आहे. कशा पद्धतीनं बघता तुम्ही या सर्व नेतृत्व तालुक्याचं मिळू शकतं? आता आम्ही आमचं कार्य प्रामाणिकपणे करू. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्यावरती विश्वास ठेवू. आम्हाला ती संधी देतील त्या संधीमध्ये आम्ही आमचं प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करू. खरं तर वडोली भिकेश्वर गणामधून भारतीय जनता पार्टीनं प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली दिसते. अशाच पद्धतीनं सर्व गावोगावी या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.